ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी, सिडकोचा स्थापना दिवस हा प्रकल्पग्रस्तांनी काळा दिवस म्हणून साजरा केला। 17 मार्च 1970 साली सिडकोची स्थापना झाली। स्थापनेला 55 वर्ष पूर्ण होऊन देखील प्रकल्पग्रस्तांचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीये। त्यामुळे प्रकल्पग्रस्त आता आक्रमक झाले असून आपल्या मागण्यांसाठी आज प्रकल्पग्रस्त संघटनेने सिडको स्थापना दिवस हा काळा दिवस म्हणून साजरा केलेला आहे। सिडको प्रशासन अत्यंत भ्रष्ट असून शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप देखील प्रकल्पग्रस्तांनी केलेला आहे। सिडको आल्यानंतर 95 गावाच्या जमिनी घेऊन तिथे नवी मुंबई बनवण्याचं काम झालं। आज 55 वर्ष झालेली आहे। आज नवी मुंबईमध्ये या विभागामध्ये 2 स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, एक नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका। सिडकोचं काम संपलेलं आहे। तो सिडकोचा भ्रष्ट कारभार आहे। अब्जावधी रुपयाची उधळण भ्रष्टाचार चाललेला आहे। शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतोय, तेव्हा सिडकोचं महामंडळ बरखास्त करावं, नैना प्रकल्प बरखास्त करावा ही एक प्रमुख मागणी आहे। तर नैनासारखे घातक प्रकल्प रद्द करावेत आणि शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीचा विकास करायची संधी द्यावी अशी आपली मागणी आहे। शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा जो प्रकल्प या पनवेल तालुक्यावर लादला जातोय, तो प्रकल्प चुकीच्या पद्धतीने लादला जातोय। त्या प्रकल्पाचा गेली 10 वर्ष अभ्यास करत असताना त्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचा हित न जोपासता ज्या धनिकांचा हित जोपासला जातो, त्याचबरोबर सरकारी बाबूंचा हित जोपासला जातो। आज जर आपण पाहिलं तर परिस्थिती तिथली अशी आहे की सर्वच्या सर्व विभाग हे करप्टेड विभाग आहेत आणि सगळ्या गोष्टींचं जर काय असेल तर सगळे पैसे घेतल्याशिवाय कोणतीही कामं करत नाही। ही TPS त्यांनी मुद्दामून लाटलेली आहे आणि ही TPS आम्हाला मान्य नाही, म्हणून आम्ही आज या ठिकाणी काळा दिन करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।